विधानसभा निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी अजित पवार सज्ज झालेत। यासाठी ते अनेक मतदारसंघांमध्ये मुस्लिम कार्ड खेळणार आहेत। याच पार्श्वभूमीवर त्यांनी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे। त्यांच्या या खेळीमुळे मुंबईत दोन तगडे मुस्लिम आमदार एकमेकांविरोधात लढणार हे नक्की आहे। अजित पवार यांनी बंड केल्यानंतर जेलमधून बाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी अजित पवारांची साथ दिली। आता ते विधानसभा लढवण्यासाठी सज्ज झालेत, परंतु ते निवडणूक त्यांच्या अणुशक्ती नगर या मतदारसंघातून न लढवता मानखुर्द शिवाजीनगर इथून लढवणार आहेत आणि या मतदारसंघातून अबू आझमी हे विद्यमान आमदार आहेत, तर नवाब मलिक हे दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून 6 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत। त्यामुळे ही लढत दोघांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे। मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून अबू आझमी हे 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेत। मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या विधानसभा मतदारसंघात अबू आझमी यांचा राजकीय आलेख सातत्यानं वाढत गेलेला आहे। 2009, 2014 आणि 2019 या विधानसभेत त्यांना मिळालेली मतं ही चढत्या क्रमाची आहेत। तर नवाब मलिक यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते आधी समाजवादी पक्षात होते। त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द याच पक्षातून सुरुवात केली, पण अबू आझमी यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं। ते कुर्ला नेहरू विधानसभेतून 3दा आणि चेंबूर अणुशक्तीनगरमधून 3दा असे 6 वेळा आमदार राहिलेत। मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून लढण्याचा मलिक यांचा निर्णय अनेक अर्थांनी धाडसी मानला जातोय, कारण या मतदारसंघातून अबू आझमी हे 3 वेळा निवडून आलेले आहेत। या भागात त्यांचं राजकीय वर्चस्व आहे। 2014 मध्ये देशात नरेंद्र मोदींची लाट असताना देखील आणि काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष हे दोन्ही स्वतंत्र लढलेले असतानाही अबू आझमी यांनी ही जागा सहज जिंकली होती। मागील निवडणुकीत त्यांनी 25,613च्या मताधिक्यानं निवडणूक जिंकली होती। तर मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे। इथे सुमारे 58% मुस्लिम मतदार आहेत, तर मराठी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि दलितांची संख्या 42% आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेता मलिक हे आझमी यांच्यासाठी आव्हान ठरणार असं मानलं जातंय। अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजप सोबतच्या महायुतीत सहभागी झालाय, मात्र त्यांना आपली धर्मनिरपेक्ष ही ओळख टिकवण्यासाठी धडपड करावी लागते। त्यामुळे अजित पवार यांनी जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे नवाब मलिक आणि अबू आझमी या दोघांमध्ये होणारी लढत ही खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे मात्र नक्की। तुम्हाला काय वाटतं, या लढतीत कोण मैदान मारू शकतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।